नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, की म्हाडा पुणे मंडळाची सोडत झालेली आहे 2025 मध्ये आणि त्या त्या सोडतीमध्ये जे विजेते होते त्यांना तर देकारपत्र भेटलेले असतात. बट बऱ्याच लोकांनी फ्लाइट कॅन्सल केले असतात आणि त्यासाठी वेटिंगमध्ये जे लोकं असतात, त्या लोकांना जे कॅन्सलेशन नंतर त्या लोकांना ते तुमच्या प्रायोरिटीनुसार वेटिंगमधल्या त्यानुसार तुम्हाला फ्लॅट अलॉट होतो. जर कोणी तुमचा विनर असेल त्याने कॅन्सल केलं असेल. तर याबद्दलचे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच लोकांचे मेसेज होते, कमेंट होते, की वेटिंग लिस्ट कधी ॲक्टिव्हेट होणार आहे आणि आम्हाला कसं समजेल, की वेटिंग लिस्ट ॲक्टिव्हेट झाली आहे आणि आम्ही विनर आहोत की नाही हे कसं समजेल? सो त्याबद्दलचं एक महत्त्वाचं अपडेट तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. आणि ते हा छोटासा व्हिडिओ असेल, तर ते अपडेट बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आपला टेलिग्राम आणि WhatsApp ग्रुप सुद्धा आहे. तर तिथे तुम्ही जॉइन करू शकता. तिथे तुम्हाला सर्वात पहिले अपडेट भेटेल. हा व्हिडिओ बनलाय, बट अपडेट तुम्हाला कालच भेटला असेल बऱ्याच लोकांना आपल्या WhatsApp आणि टेलिग्राम चॅनलवर थ्रू. सो ते तुम्ही जॉइन करायला विसरू नका. सो पहिलं तुम्हाला स्टेप्स कसं बघायचं त्यापूर्वी तुम्हाला अपडेट देतोय की वेटिंग लिस्ट ॲक्टिव्हेट झालेली आहे. होय, वेटिंग लिस्ट ॲक्टिव्हेट झालेली आहे आणि याचाच अर्थ असा नाही की सर्व स्कीमला ॲक्टिव्हेट झालेली आहे. तुमचं जर स्कीममध्ये जर कॅन्सलेशन असतील तरच तुम्हाला ते प्रायोरिटी जे वेटिंग लिस्ट आहेत त्यांना ॲक्टिव्हेट होऊन त्यांना ते विनर म्हणून डिक्लेअर होईल. जर तुमच्या विनर लिस्टमध्ये कुणीही कॅन्सल केलं नसेल, तर तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असेल तरी तुम्हाला ते वेटिंग लिस्टच दिसणार आहे. कारण की सर्वांनी ॲक्सेप्ट केलेले टूर्नामेंट्स, कुणाचं कॅन्सलेशन झालेलं नाही. सो तर ते तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी काय करायचंय, तर तुम्हाला 2 गोष्टी करू शकता तुम्ही. एक तर वेबसाईटवरती तुम्ही चेक करू शकता. वेबसाईटवरती चेक करण्यासाठी अर्थातच तुम्हाला लॉग इन करायचंय. माय ॲप्लिकेशन्समध्ये जायचंय आणि तिथे तुम्ही तुमचं जे काही वेट लिस्ट होती ते चेक करायचं, की तुम्हाला वेट लिस्ट क्रमांक समजा 2 होता, 2चा 1 झालाय किंवा 1 होता आणि तिथं विनर झालाय. तर हे तुम्हाला वेबसाईटवरती तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्ही ॲपवरती पण चेक करू शकता. तुम्हाला ॲप अपडेट नसेल तर ॲप अपडेट करून घ्या तुमची स्वतःची आणि ॲपला लॉग इन करायचं आणि लॉग इन करून अगेन सेम प्रोसिजर तुम्हाला माय ॲप्लिकेशन्समध्ये जाऊन तुम्हाला ती तुमचे अर्ज होते जे केलेले माय ॲप्लिकेशन्समध्ये जिथे की वेट लिस्ट 1, 2, 3, 4 जे तुम्हाला दिलं होतं ते जाऊन चेक करायचं आहे. पूर्वीचं तुम्हाला माहितीच असेल काय होतं, तर ते तुम्हाला बघायचं की वेट लिस्टमध्ये काही बदल झालेला आहे का? त्याचाच प्रूफ म्हणून तुमच्यासमोर मी तुम्हाला दाखवतोय की तुम्ही जर विनर असाल वेट लिस्टमध्ये तर तुम्हाला नेमकं कसं दिसेल. तर तुम्ही हे बघू शकता. तुम्ही ॲप्लिकेशन्समध्ये तुम्ही इथे बघू शकता ड्रॉ वेटलिस्ट ॲक्टिव्हेटेड. ड्रॉ वेटलिस्ट ॲक्टिव्हेटेड असं देण्यात येईल आणि त्यासोबतच तुम्हाला कुठला फ्लॅट अलॉट झालेला आहे, कुठल्या विंगमध्ये, कुठल्या फ्लोअरला आहे, कुठली बिल्डिंग आहे, कुठला फ्लॅट क्रमांक आहे, हे तुम्हाला इथे देण्यात येईल आणि त्यानंतर तुमचं अर्थातच पी-ओल वगैरे त्या नंतरच्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर भेटतील. बट तुम्ही हे चेक करायचं की तुम्ही अ, तुमच्या ॲप्लिकेशन्समध्ये जाऊन इथे चेक करायचं तुमचा प्रायोरिटी नंबर काही चेंज झालाय का? तुमचं विनर म्हणून डिक्लेअर झालंय का? तर अशा प्रकारे तुम्ही हे चेक करू शकता. हा क्विक व्हिडिओ होता. सो या व्यतिरिक्त तुमचे काही डाउट्स असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा आपल्या टेलिग्राम आणि WhatsApp चॅनलमध्ये सुद्धा तुम्ही मी काही तुमचे डाउट्स असतील, क्वेरीज असतील टाकू शकता. तुम्हाला मी किंवा कोणी ना कोणी तुम्हाला रिप्लाय करेल. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. अ, हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.